हाय यूट्यूब फॅमिली, राणीताई फळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. हे गव्हाचं पीठ आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. मस्तपैकी याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसण बारीक मिक्सरमधून करून घेतलेला आहे. ह्या प्लेटीमध्ये मी चवीनुसार मीठ, हळदी पावडर, ओवा आणि मेथी मस्तपैकी बारीक बारीक चिरून धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला बनवायचे आहेत मेथीचे मस्तपैकी धपाटे. हे तीळ राहिले ते दाखवायचे. तीळ पण घेतलेले आहेत पांढरे. तर पहिल्यांदा आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर टाकू. ओवा हातावरती घेऊन क्रॅश करायचा आहे, कारण की ओव्याचा स्वाद याच्यामध्ये गेला पाहिजे म्हणून. आता आपण सर्व हे एक जीव करून घेऊ, मिक्स झाले पाहिजे म्हणून. पांढरे तीळ, म्हणजे आपण हिरव्या मिरच्याचा ठेसा, लसण, कोथिंबीर दळून घेतली तिथे पण, आणि मेथी. आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. मग घट्ट असा उंडा तयार करून घेऊ. हे या मिक्सरमध्ये मी ठेसा दळून घेतला होता, तेच आधी पाणी ॲड करत आहे. कुणाकुणाला मेथीचे धपाटे आवडतात, कुणाकुणाला नाही, नक्कीच सांगा. हे मस्तपैकी असा आपण उंडा तयार करून घेतलेला आहे. आता मस्तपैकी असे आपण धपाटे करून घेऊत. धपाट्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी आधी करून घेऊत आणि मग नंतर धपाटे. हे मस्तपैकी असा छोटासा उंडा घेतलेला आहे. उंडा घेतल्यानंतर जशी आपण रोजची पोळी करतो तशा पद्धतीने घेतली. हे आपण थापून करणार नाहोत, लाटून धपाटे करायचे आहेत म्हणून. तवा पण मस्तपैकी गरम झालेला आहे. लोखंडाचा तवा आहे. मी एक लोखंडाचाच तवा वापरते, कारण लोखंडाच्या तव्यावर खूप छानपैकी पोळ्या होतात. असं पातळ जशी आपण पोळी लाटतो तशा पद्धतीने धपाटे लाटून घ्यायचे. असे बोटाच्या सहाय्यानं होल पाडून घ्यायचे, कारण आतमधून छानपैकी खरपूस भाजल्या गेलं पाहिजे म्हणून. थोडंसं असं तव्यावर तेल टाकून घेऊ. मग हे धपाटं तव्यावरती टाकून घेऊ, कारण खायला खूप छान लागतं. हे मस्तपैकी अशी पलटी देऊन घेतलेली आहे ह्या धपाट्याला मी. पलटी दिल्यानंतर छानपैकी असं तेल लावून घेऊ. दुसऱ्या बाजूकून बी लावून घ्यायचं. खरपूस असं भाजून घ्यायचं. खरपूस भाजल्यानंतर खूप छान लागतं खायला.
हे पहा दुसरी बाजू भाजली गेलेली आहे. हे पण बाजू भाजलेली आहे. आता आपण हे धपाटं काढून घेऊ. हे पहा मस्तपैकी अशी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. धपाट्यासोबत खायला पाहू शकता किती मस्तपैकी तयार झालेले आहेत. कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे या धपाट्याला. तुम्ही पण अधूनमधून अशा पद्धतीत धपाटे करत जा, कारण की लेकराच्या शरीरामध्ये भाजीपाला सर्व गेल्या पाहिजे. तुम्ही पालकाचे पण करू शकता किंवा मेथीचे. प्रत्येक म्हणजे भाजीपाला आपल्या शरीरामध्ये लेकराच्या गेल्या पाहिजे म्हणून. चला तर मग व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.